परमार्थाबद्दल लोकांमध्ये सर्वसाधारणपणे नावड दिसून येते. याचे मुख्य कारण असे की परमार्थ ही काय चीज आहे हेच लोकांना समजत नाही व न समजता त्यासंबंधी टीका करणे ही अलीकडची फॅशन झाली आहे. परंतु परमार्थाचे वर्म ज्याला समजेल त्याला त्याची गोडी लागल्याखेरीज राहणार नाही हे मात्र निश्चित. प्रपंच सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. सामान्य माणसांना आपले जीवन नीरस व बेचव असल्याचाच अनुभव येतो. दुधात मीठ पडले तर ते नाचते व त्यात साखर पडली तर ते गोड होते. त्याचप्रमाणे जीवनात वासना शिरली की जीवन कडू होते, पण त्यात नामाने प्रवेश केला की ते गोड होते. याचे कारण जीवनाचे मूळ स्मरण आहे. स्मरण बिघडले की जीवन बिघडते व स्मरण सुधारले की जीवन सुधारते. थोडक्यात सांगायचे म्हणजे जसे स्मरण तसे जीवन हा सिद्धांत आहे. सामान्य माणसाचे स्मरण वासनारूप असते व ते चिंता किंवा चिंतन अशा प्रकारे नांदते. भूतकाळाचे चिंतन व भविष्यकाळाची चिंता करणे हेच माणसाचे जीवन झाले आहे व ते अत्यंत दुःखप्रद असल्याचा प्रत्येकाला अनुभव येतो. माणसाच्या स्मरणाचा स्वभाव मोठा विचित्र आहे. ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडतात त्या स्मरणात प्रकर्षाने राहतात व ज्या गोष्टी मनासारख्या घडतात त्या स्मरणाच्या पाठीवरून तात्काळ पुसून जातात. उदाहरणार्थ, जर कोणी आपला मान सन्मान केला तर तो मनुष्य आपल्या स्मरणात फार थोडा वेळ राहतो. याच्या उलट जर एखाद्याने आपला अपमान केला तर त्या मनुष्याला आपण जन्मभर विसरत नाही. त्याचप्रमाणे जे जे काही आपल्याला प्रत्यक्षात मिळालेले असते त्याचा आपल्याला विसर असतो. उलट जे काही आपल्याला मिळत नाही ते सर्व आपल्याला कधी मिळेल याची चिंता सारखी लागलेली असते व मिळत नाही म्हणून दुःख होते. पुढ्यात वाढलेले ताट न उष्टवता श्रीखंड बासुंदीचे जेवण मिळत नाही म्हणून रडत बसण्यासारखाच हा प्रकार होय. स्मरण बिघडल्याचे दुसरे लक्षण म्हणजे स्वतःला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ समजणे. या दोन्ही प्रकारच्या लोकांना जीवनाच्या अंतापर्यंत खरे समाधान प्राप्त होत नाही. कारण मी देह या भावावरच मी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ही समजूत नांदत असते. देहभावाचे मूळ अज्ञान व तेच सर्व दुःखाला कारण आहे आणि म्हणूनच स्मरण सुधारणे हीच खरी संस्कृती, हीच खरी सुधारणा व तेच परमार्थाचे वर्म होय. जो कृती समाधानाकडे नेते ती संस्कृती व ज्याने सुखाची धारणा होते ती सुधारणा. मंगल स्मरण समाधान प्राप्त करून देते, त्याचप्रमाणे अखंड सुखाची धारणा करण्याचे सामर्थ्य मंगल स्मरणात आहे. भगवंताचे नाम परमपवित्र व मंगल आहे म्हणून नामस्मरण करणे हे सुसंस्कृतपणाचे व खऱ्या सुधारण्याचे लक्षण होय. याचसाठी जगातील सर्व संतांनी जगाला नामस्मरणाचाच उपदेश केला आहे. नामाच्या स्मरणाने वासनेचा लोप होतो व अंतःकरणात प्रभुप्रेम निर्माण होते. नामाच्या स्पर्शाने मंगल विचार स्फुरू लागतात, उच्चार रसाळ होतात व आचार प्रेमळ घडतात. आज जीवनात नेमक्या याच गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. सर्वत्र द्वेष, मत्सर, अनादर व कलह यांचा सुकाळ झाला आहे. जीवन वृक्षाला वासनेची कीड लागल्यामुळे त्याला फक्त दुःखाचीच फळे लागतात. नामस्मरणाच्या सतत अभ्यासाने साधकाच्या स्मरणाचे स्वरूप पालटते. पाण्यावर रेघ ओढली की ती क्षणभर दिसते परंतु दुसऱ्या क्षणी नाहीशी होते. त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या नित्य अभ्यासाने साधकाच्या जीवनात अनुकूल किंवा प्रतिकूल प्रसंगामुळे सुखदुःखाचे चरे क्षणभर उमटतात पण ते दुसऱ्या क्षणाला विलयाला जातात. याचे कारण असे की नामधारकाच्या स्मरणात प्रभू प्रामुख्याने नांदत असतो व प्रपंचातील इतर सुखदुःखाचे प्रसंग गौणत्वाने असतात. संसारातील सुखदुःखांना सामान्य माणसे फाजील महत्त्व देतात. त्यामुळे सुखाच्या प्रसंगाने हुरळून जाणे व दुःखाच्या प्रसंगाने कोलमडून पडणे हा त्यांचा स्वभाव होतो. याच्या उलट नामधारकाच्या स्मरणात सुखदुःखाचे प्रसंग ठरतच नाहीत. त्यांना तो अंतिम साध्याच्या दृष्टीने मुळी महत्त्वच देत नाही. शिवाय त्याच्या स्मरणात राहावयास त्यांना जागा शिल्लक राहिलेली नसते, कारण ती जागा प्रभूने आधीच व्यापलेली असते. याचा विलक्षण परिणाम साधकाच्या जीवनात होतो. एका बाजूने त्याला समाधान प्राप्त होते व दुसऱ्या बाजूने प्रभूचे प्रेम सुख अखंड लोटावयास मिळते. आता कदाचित असा प्रश्न निर्माण होईल की ज्या नामस्मरणाच्या अभ्यासाने ही दिव्य प्राप्ती होते ते नामस्मरण करावायचे कसे? त्यासाठी हा विषय थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करू. वास्तविक नाम कसेही जरी घेतले तरी ते फळते, कारण ते त्याचे वस्तू सामर्थ्य आहे. म्हणून साधकांनी हा सिद्धांत नीट ध्यानात ठेवावा. खाली दिलेले नामस्मरणाचे प्रकार नामस्मरणाच्या साधनेला केवळ पूरक म्हणून दिलेले आहेत. नामस्मरण करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात काही स्थूल व काही सूक्ष्म आहेत. अर्थात सर्वच प्रकार येथे सांगणे शक्य नाही.
नामाचा उच्चार करणे व तो कानाने लक्षपूर्वक ऐकणे याच्या अभ्यासाने चित्ताची एकाग्रता लवकर साधली जाते. नामाचा मुखाने उच्चार व कानाने त्याचे श्रवण असे सतत करीत राहिल्याने आपल्या जीवनात नामाचे चक्र निर्माण होते. सुदर्शन चक्राच्या सहाय्याने भगवंत दुष्टांचा संहार करतो व सुष्टांचे सर्व संकटापासून संरक्षण करतो. त्याचप्रमाणे संतांचे हे नामचक्र साधकाच्या अंतःकरणात काम, क्रोध आदी विकारांचा संहार करते व त्याचे सर्व संकटापासून रक्षण करते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोधे केले गररीते, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. त्याचप्रमाणे दासबोधात समर्थ रामदास स्वामी सांगतात, नामे संकटी नास्ती, नामे विघ्ने निवारिती, नामस्मरणे पावी जेती उत्तम पदे. दुसरा प्रकार, नामाचा उच्चार करणे व ते करीत असताना उपास्य मूर्ती चरणापासून मस्तकापर्यंत व मस्तकापासून चरणापर्यंत पुन्हा पुन्हा पाहत राहणे. मनाची एकाग्रता साधण्यास हा अभ्यास उत्तम आहे. एकदा एका साधूला ब्रह्मराक्षस प्रसन्न झाला. त्याने त्या साधूला सांगितले की आपण तुझी सर्व कामे करू, पण एका अटीवर. ती अट म्हणजे सांगण्याचे तू ज्या क्षणी थांबवशील त्या क्षणाला आपण तुला खाऊन टाकू. त्या साधूने राक्षसाला पुष्कळ कामे करायला सांगितले व त्याने सुद्धा आपल्या अचाट सामर्थ्याच्या जोरावर ती सर्व कामे केली. शेवटी काहीच काम सांगायला शिल्लक राहत नाही असे पाहिल्यावर साधूची पाचावर धारण बसली. शेवटी त्याला एक युक्ती सापडली. त्याने त्या राक्षसाला एक खड्डा खणून उंच खांब रोवण्यास सांगितले. राक्षसाने ते काम एका क्षणात केले. नंतर साधूने त्याला एक विलक्षण काम सांगितले. खांबाच्या खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत व फिरून वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत सारखे चढत उतरत राहणे हेच ते काम. राक्षस ते काम करून अगदी थकून गेला तरी काम संपण्यास शेवटी त्याने साधूचे पाय धरले. आपले मन हा असाच राक्षस आहे. त्याच्या चंचल स्वभावामुळे आपण अक्षरशः अधोगतीला जात आहोत. म्हणून त्याला असे काम द्या की त्याने राम म्हटले पाहिजे. ते काम म्हणजे नाम. नामाचा